मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि सर्वच पक्षांनी आपले उमेदवार विजयी व्हावे यासाठी जोरदार प्रचाराची सुरुवात केली आहे। प्रभाग क्रमांक 166मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार प्रकाश चौधरी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या हस्ते करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वार्ड क्रमांक 166चे उमेदवार प्रकाश चौधरी यांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित पालिका तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय साहेब, नागपूरहून आलेले आपले प्रचारासाठी राजेश भोये आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण सर्व इथे जमलेले आहोत आपल्या सर्वांचे नेते प्रकाश चौधरीजी आणि उपस्थित सर्व नेते कार्यकर्ते मंडळी झालेले आहेत आणि आजपासून 10 दिवस प्रत्येक कार्यकर्त्याला कस घेण्याची जबाबदारी आहे। आपल्याला लोकांशी संवाद साधायचा आहे, घरी घरी जाऊन लोकांना उमेदवारांच्या बाबतीत माहिती द्यायची आहे आणि निश्चित रूपाने माझ्या जुना मतदारसंघ असताना त्यावेळी असा एक चित्र दिसतो की लाईनी जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निघाली। सतीश यादव लढतोय, शेजारी कप्तान भाई लढताय, इथे प्रकाश चौधरी लढताय, तिथे डॉक्टर सैदा खान लढताय। कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, ही लाईनी जागा कोणी थांबू शकत नाही। 16 तारखेला चौधरी साहेबांना इथंच बोलू इच्छितो की आता एनओसी मिळाली गेली, आपण फटाफट सगळे कार्यालय उघडा, तुमचा कार्यक्रम निश्चित करून डोर टू डोर प्रचार फेरीला सुरुवात करा आणि आपली बैठका मी या वार्डातले जे जबाबदार लोक आहेत आमचे समाजातले 2 बैठका तुमची करून दिलेली। आमच्या समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे या वार्डामध्ये आणि तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आम्हाला सर्वांची आहे। आज ह्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे हे मी जाहीर करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आजपासून कामाला लागा। जी आता तुम्ही या वार्डाचा चार्ज घ्यायचा, तुम्ही बसून सगळे नियोजन करून जे कार्यकर्ते बसा, त्यांच्या आणखी जे कार्यकर्ते असतील नियोजन करून चांगल्या पद्धतीने प्रचार राबवा आणि या जागेच्या विजय निश्चित करा। इतकंच म्हणून माझे धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।